गुरुचरित्र पारायणावर मी खूप सारे व्हिडिओ बघितले, त्यामुळे एकदा नक्की चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ चेक करा, म्हणजे तुमच्या बऱ्यापैकी शंका दूर होतील। तर आजचा व्हिडिओ हा पण त्याच संदर्भात आहे। तर गुरुचरित्र पारायण कसे करावे, या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे, याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत। हा ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहातच किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असाही नियम आहे। तर सप्ताह पद्धती: पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, सहावा दिवस 39 ते 43 अध्याय, सातवा दिवस 44 ते 53 अध्याय। श्री गुरुचरित्र पारायण अशा पद्धतीने करावे। जर तुम्ही 7 दिवसाचं करत असाल तर 3 दिवसाची पद्धत थोडी वेगळी आहे, पण शक्यतो 7 दिवसाच्याच पद्धतीचा अवलंब करावा। तर श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदाइतकाच मान्यता पावलेला आहे। इसवी सनच्या 14व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला। श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरुकृपा संपन्न सिद्ध अनुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे। हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे। संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती आहे। त्याचप्रमाणेच वाचन पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात। अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र। अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे। वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे। त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढील प्रमाणे आहेत। अनुष्ठानाच्या काळात पाळावयाच्या सामान्य संकेत व नियम: वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असा असावे। उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये। चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे। वाचण्यासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे। वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी। कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये। श्री दत्तात्रयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व त्यात श्री दत्तात्रयांना आवाहन करावे। सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे। वाचन शुचिर्भूतपणाने व सोहळ्यानेच करावे। सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे। हविषान्न म्हणजे दूध भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य, साखर घ्यावी, गूळ खाऊ नये, गव्हाची पोळी, चपाती, तूप, साखर घेता येते। रात्री देवाच्या सानिध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे। झोपताना डाव्या कुशीवर झोपावं, म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात, अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे। वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये। सप्ताहांचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्री गुरूच्या निजानंदगमनाचा दिवस होय। सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्य झालं तर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाशीण ब्राह्मण सांगून सांगता करावी। महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी। हे एकदम मी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला सर्व माहिती दिली आहे, परंतु तुम्हाला अजून डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर माझा दुसरा व्हिडिओ जो चॅनलवर मी अपलोड केलेला आहे 11-12 मिनिटाचा आहे, पण त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे। तो व्हिडिओ एकदा जाऊन बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।